पण बारामती असू दे किंवा इंदापूर, दौंड, विशेषतः खडकवासला, दादा असा आरोप होतोय की या मतदारसंघामध्ये दादा पॅटर्न आता चालायला लागलेला आहे आणि कार्यकर्ते सुप्रियाताईंच्या प्रचारातच दिसत नाहीयेत. ते कार्यकर्ते दादांनी दबाव टाकून आपल्याकडे वळवले आहेत असा थेट आरोप करण्यात आला. हो का? मी कार्यकर्त्यांना असं म्हणतो की बाबांनो, मी अजून पुढं माझी जी तब्येत आहे आणि माझी कामाची पद्धत आहे ते बघता मला असं वाटतं की मी अजून 10 वर्ष काम करू शकेन. उद्याच्याला तुम्हाला देखील फ्युचर आहे. आपल्याला काम करत असताना पुढं आपल्या मदतीला कोण येणार आहे ह्याचा विचार करा. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, मी असं करतो, मी तसं करतो, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत असतो. आम्ही आता त्या कार्यकर्ते हा सगळा विचार केल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की पुढं आपल्याला अजित पवारांच्या बरोबर किंवा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहूनच आपल्याला पुढचं भवितव्य आपलं उज्ज्वल राहील. मागं अनेक वर्ष मी सरकारमध्ये काम करत असल्यामुळं किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असल्यामुळं मी जेवढा कार्यकर्त्याला वेळ देतो तेवढा वेळ मला नाही वाटत कुणी इतर देत असतील. त्यामुळे मग तुम्ही ते अधिकारवाणीने कानही पकडता आणि तेवढं करणार ना. उद्याच्याला ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्याला आपण पुढं पुश करतो, त्याला एक महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करतो, ते करत असताना आणि माझ्या स्वभावाची माझ्या कार्यकर्त्यांना सवय झालेली आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांना किंवा इतरही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी खोटं सांगत नाही, मी पक्षाचं नाव घेणार नाही, पण अनेक इतर पक्षातले लोक आता महायुतीच्या निमित्तानं मला भेटत असतात. त्यावेळेस ते मला म्हणत असतात, दादा तुमच्या कामाची पद्धत आम्हाला आवडते. आम्ही जरी ह्या पक्षात असलो तरी तुम्ही ज्या स्टाईलनं काम करता, तुम्ही ज्या पद्धतीनं एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर तडीच नेता, ते आम्हाला आवडतं. किंवा तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या मागं उभं राहिल्यानंतर वाटेल ते झालं तरी तुम्ही ते हटत नाही, तुम्ही वाऱ्यावर कोणाला सोडत नाही तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, हे आम्हाला भावतं. त्याच्यावर ते माझ्यावर काम करायला खुशीत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.